तुमची घ्यावी असलं कोण तर घेईल का बाजारात त्याला. बरं राहू दे, ते तुम्हाला काय होत नाही. तुम्ही ते झाडाखाली कोथिंबीर उपटून ठेवली आहे मी. ते जाऊन तेवढ्या पेट्या तर बांधा, जावा तेवढं तर काम हलकं करा माझं, जावा तुम्ही. काय करावं तुम्हाला आणि काय नाही. एवढी मोठी कोथिंबीर बांधते तिला सांगा बरं. आपल्याला ही कोथिंबीर बाजारात विकायची आहे. तुम्हाला येते तरी काय सांगा बरं. कोथिंबीर उपटायला लावली तर कोथिंबीर उपटायला येत नाही. पेंडे बांधायला सांगितलं तर पेंडे बांधायला येत नाही. तुम्हाला येते तरी नेमकं काय सांगा बरं मला तुम्ही. अगं मग मला नीट सांग की समजावून ग. कोथिंबीर उपडायला लावली बरोबर आहे, मला जमत नसेल, पेंड्या बांधायला जमत नसेल, मग मला सांग मी कधी शेतात काम केले का सांग बरं. इतकं वर्ष मी नोकरी केली का नाही, लोकांच्या हाताखाली राबलो, मग शेतातलं मला काय माहित नाही. मग जरा समजावून सांगितलं तर काय बिघडा लागले का? अहो तुम्हाला काहीच येत नाही. साधी तुमची नोकरी सुद्धा तुम्हाला टिकवता आली नाही. म्हणजे माझी नोकरी गेली आहे, मी पैसा कमवत नाही, मी बिगर कामाचा झालोय, म्हणून हे तुझं मला बोलणं खाऊन घ्यावं लागतंय काय? अगं ह्याच्या अगोदर ना, जेव्हा मी पैसा कमवत होतो ना, नोकरी करत होतो, तेव्हा तू माझ्यावरती किती जीव लावायची. अगं मला एक चपाती वाढ म्हणलं तर तू 2-2 चपात्या वाढायची. एवढं जीव लावत होती, एवढं प्रेम करत होती माझी. पण आता तू तसं वागत नाही, कारण आता मी पैसा कमवत नाही ना. बरोबर आहे तुझं. हे बघ बायको, पण एक गोष्ट ना मला आज चांगलीच कळाली. जेव्हा एक पुरुष पैसा कमवतो ना, तेव्हाच त्याला इज्जत भेटते. मग ती बाहेर असू दे किंवा त्याच्या बायकोकडून मिळणारी असू दे. पैसा कमवला तरच नवऱ्याची इज्जत. खरंच पैसा एवढा महत्वाचा झालाय का हो?